आज बाहेरचा हा हलका पाऊस बघताना, खिडकीतून आत येणारी थंड हवा जाणवताना आणि फुलांवर अलगद पडणारे पावसाचे थेंब पाहताना मनात एकच विचार आला, आज काहीतरी साधं, उदास आणि मनाला सुखावणारं असावं. हाय एव्हरीवन, बाहेर हलकासा पाऊस पडतो, फुलांवर थेंब साचले आणि घरभर पसरले गरम चहाचा सुगंध. अशा पावसाळी वातावरणात साधीशी पालक भजीही खूप खास वाटते. कधी कधी आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. खिडकीतून दिसणारा पाऊस, मन शांत करणारी फुलांची सुंदरता आणि स्वयंपाकघरात बनणारं गरम गरम जेवण, हे सगळंच मनाला एक वेगळं सुखद स्पर्श देतं. आजच्या या पावसाळी दिवसात मी बनवते साधी, चविष्ट आणि पौष्टिक पालक भजी आणि सोबत एक गरम चहा. कारण काही गोष्टी फक्त चव देत नाही, तर मनालाही शांतता देतात. अशा छोट्या क्षणामध्ये तर खरं समाधान दडलं असतं. पावसाची सर, गरम चहाची खुशकी आणि घरच्या जेवणाचा सुगंध, यापेक्षा सुंदर फिलिंग अजून काय असू शकते. पाऊस पडायला लागला की मन आपोआप घराकडे, उबदारपणाकडे आणि साध्या सुखाकडे वळतं. गरम चहा हातात घ्यावा, खिडकीजवळ बसावं, पावसाचा आवाज ऐकत राहावा आणि त्या क्षणात काही वेळ हरवून जावा. यापेक्षा सुंदर काय असू शकतं का? कधी कधी ना, निसर्ग आपल्याला काही न बोलता खूप काही शिकवून जातो. पावसाचा प्रत्येक थेंब, झाडांची हिरवळ, फुलांची शांत सुंदरता, हे सगळं बघताना मन आपोआप शांत होतं. दिवसभर कितीही धावपळ असली, कामाचा ताण असला, तरी असे काही क्षण असतात जे आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन येतात.